वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. भगवंताचं स्मरण आपल्या जीवनात घडणं हीच आपल्या जीवनातली खरी संपत्ती आहे आणि भगवंताचं विस्मरण होणं हीच आपल्या जीवनातली खरी विपत्ती आहे. विपदो नैव विपदस, संपदो नैव संपदः, विपद विस्मृतिर्विष्णोः, संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं स्मरण जीवनात घडणं हीच खरी संपत्ती आहे आणि भगवंताचं विस्मरण होणं ही जीवनातली खरी विपत्ती आहे. ज्या संपत्तीमध्ये आपण वावरतो, जी संपत्ती आपण उपभोगतो, जी संपत्ती मिळवण्याकरता आपण अहर्निश धडपड करतो, पण त्या संपत्तीमध्ये वावरत असताना आपल्याला जर भगवंताचा विसर पडत असेल तर मला सांगा, ही संपत्ती मिळवून आपण जीवनात काय मिळवलं? म्हणून ही संपत्ती खरी संपत्ती नाही. भगवंताचं विस्मरण ज्या संपत्तीमध्ये घडत असेल, ज्या सुखात वावरण्यात घडत असेल, तुकोबारांनी त्याचा तिरस्कार केलेला आहे, धिक्कार केलेला आहे. तुकोबारा म्हणतात, त्या सुखाला आग लागो की ज्या सुखात वावरत असताना भगवंताचं नाम माझ्या मुखामध्ये हे केले. एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. योग याग तपे, केली तयाने अमुपे, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. विठ्ठल काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजाओ चित्तासे आपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आत्मरूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता. काय नव्हे केले, एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा संत हृदय सम्राट, विश्ववंद्य, विश्वसंत, विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. या अभंगातून तुकोबारा विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राची सुलभता आणि सफलता दाखवून नामस्मरणाचं अलौकिक सामर्थ्य सांगतात. विठ्ठल आज माझ्यावर ही सेवा आलेली आहे.
आपण आपल्या आराध्य दैवताकडे आलेलो आहोत. कोणी रेल्वेने आले असतील, कोणी बसने आलेले असतील, कोणी पायी चालत आलेले असतील. आपण सर्वजण एका ओढीने काही एकादशी आषाढी या दृष्टीने इथे प्राप्त झालेलो आहोत. तर नियमाने पंढरपूरला का यायचं, पांडुरंगाचं स्मरण का करायचं, विठ्ठलाचं चिंतन का करायचं, हे समजावं या उद्देशाने मी हा अभंग आज आपल्या पुढे सेवेला घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता. जीव रस्ता चुकलेले आहेत आणि योग्य रस्त्याचं ज्ञान हे संतांना आहे. म्हणून आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो, अशी तुकोबारांची भाषा आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हा बोलीने ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आड राने भरले जग. जग आड रानात प्रविष्ट झालेला आहे, त्यांना योग्य रस्ता कळत नाही. तो रस्ता दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. आपल्याला अशी एक जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल, तुकोबाराय जर रस्ता दाखवण्याकरता या ठिकाणी आले तर त्यांनी रस्ता तरी नेमका कोणता दाखवला, तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा. बाबांनो, नामस्मरण करा, हीच वाट तुम्ही धरा, असं वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबाराय लोकांना सांगू लागले. कधी युगाचं महत्व घेऊन तुकोबाराने लोकांना सांगावं, बाबांनो हे कलियुग आहे आणि कलियुगात उद्धाराचं एकमेव साधन जर कोणतं असेल तर ते नामस्मरण आहे. कलियुगी उद्धार हरिनाम आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखई, द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तनात. कलियुगात हरिकीर्तन हेच उद्धाराचं साधन आहे. असं युगाचं महत्व घेऊन तुकोबाराने लोकांना नामचिंतनाकडे प्रवृत्त करावं. कधी देहाचं महत्व घेऊन प्रवृत्त करावं. बाबांना आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे आणि एक लक्षात घ्या, याच देहात हे भजन घडू शकते. इतर कोणत्याही जन्मात हे भजन घडत नाही. याची जन्मी घरी देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोणी, आणि कहे ज्ञान नाही कोणी. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोणी, आणि कहे ज्ञान नाही कोणी. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटी, आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. याच जन्मे घडे देवाचे भजन
आणि हे ज्ञान नाही कुठे. या मनुष्य जन्मातच हे भजन घडू शकतं, इतर कोणत्याही जन्मात हे घडत नाही. का इतर कोणत्याही जन्मात हे भजन घडू शकतं असे काय तुमच्याकडे पुरावे आहेत आपापल्या परिसरातले, आपापल्या भागातले, की इतर जन्मातही घडू शकतं असं आहेत पुरावे? आपण नाम सप्ताह आपल्या गावात करतो. आपला नाम सप्ताह काही गावातल्या डुकरांनी पाहिला. ते डुकर म्हणला हे माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करू. म्हणून आपला सप्ताह झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात डुकरांनी सप्ताह केला असं कोणत्या गावात घडलंय का? नाही. गावोगावच्या दिंड्या आळंदीला पंढरपूरला येत आहेत. या दिंड्या येताना काही गाढवांचं लक्ष गेलं आणि ते म्हणू लागले हे माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही नेऊ. म्हणून ते गाढवांनी एक भजनी मंडळ स्थापन केलं. नगरला जाऊन टाळ आणले, पंढरपुरात इथे येऊन विनाय पाखवाजही घेतला आणि दिंडी काढली. कोणी? गाढवांनी. असं घडलंय कुठल्या गावात? डुकरांचा सप्ताह नाही, गाढवांची दिंडी नाही. टोनके पारायणाला बसलेले कुठे आढळले? हले रेडे. एक मनुष्य जन्मावर सोडला तर इतर कोणत्याही जन्मात बाबांनो भजन घडत नाही. मग असा जन्म जर आपल्याला मिळालेला आहे तर आपण आता काय करायला? म्हणून या जन्माची ज्यात विशेषता आहे ते आपण करायला हवं. आहार, निद्रा, भय, मैथून एवढ्यातच जर आपण चालत असू तर हे इतर जन्मातही घडतंय. मग एवढंच करत जर आपण राहिलो तर कुत्र्यातन गाढवातन आपल्यात फरक काय राहील? आहार, निद्रा, भय, मैथुनांची. म्हणून या देहाची ज्यात विशेषता आहे ते नामस्मरण आपण करायला हवं. याच जन्मे घडे देवाचे भजन, याच जन्मात हे घडत, इतर कोणत्याही जन्मात नाही. एकदा हा जन्म सुटला गेलं सर्व. ही जी हानी होईल आपली, ही हानी कशाने भरून निघणार नाही. का? इतर कोणती झालेली हानी आपण दुसऱ्या कशात तरी भरून काढू शकतो. समजा कपाशीत नाही जमलं या वर्षी तर ऊसात भरून निघू शकत. एका पिकात झालेली हानी दुसऱ्या पिकात निघू शकते. माणूस म्हणतो त्याच्यात मेलो होतो पण याने तारलं बरं का, जगवलं नाही तर तोंड दाखवून नव्हतं. इथं एक झालेली हानी दुसऱ्या कशात आपण भरून काढू शकतो. तसं मनुष्य जन्मात जर नामचिंतन करायचं राहून गेलं तर जी हानी आपल्या जीवनात होणार आहे ही हानी आपण कोणत्या जन्मात भरून काढू शकू? कारण इतर कोणत्याही जन्मात हे भजन घडत नाही, घडतं ते याच जन्मात. म्हणून या जन्मात आपण नामचिंतन करायला हवं, नाही तर आपण आपली फार मोठी हानी केली होईल, फार मोठी. ज्ञानोबांनी म्हटले, मी नाही म्हटलं. ज्ञानोबा म्हणतात आम्ही बोंब मारून सांगतो पण कोणी लक्षात घेत नाही, हरे हरे म्हणत नाही. त्यांच्या इतकी हानी दुसरी कोणती नाही. वाजत से बोंब कोणी नाही काती कानी, कोणी नाही काती कानी. हरी हरी न म्हणता, हरी हरी न म्हणता काय थोर झाली कानी. वाजत से बोंब कोणी नाही काती कानी, नाही कधी कानी. हरी हरी न म्हणता, हरी हरी न म्हणता म्हणतात आम्ही बोंब मारून सांगतो कोणी काय ऐकत नाही, कोणी नायकती कानी. हरी हरी म्हणत नाही, जे म्हणत नाहीत फार मोठी हानी झाली. हरी हरी न म्हणतात थोर, इतकी मोठी हानी दुसरी कोणतीच नाही. मनुष्य जीवनात नामचिंतन न घडणं हीच सर्वात मोठी हानी आहे, सर्वात मोठी हानी. सा हानिस्तन्मह छिद्रम
सा चांद जडमुकता यन मुहूर्तम क्षणम वापी केशवम नैव संस्मरेत. भगवंताच्या स्मरणाविना जो काल आपल्या जीवनातला जातो ती सर्वात मोठी आपली हानी आहे, सर्वात मोठी आहे. म्हणून एके ठिकाणी असं सुंदर म्हटले, आपण जीवनात ज्याला संपत्ती समजतो ती खरी संपत्ती नाही, की जी कमवण्यात आपलं आयुष्य आपण गमावतो, संपवतो. ही संपत्ती खरी संपत्ती नाही. आपल्या जीवनात ज्या ज्या विपत्ती येतात आपण ज्या मानतो ती खरी विपत्ती नाहीये. मग मानवी जीवनात खरी संपत्ती कोणती आणि खरी विपत्ती कोणती, तर सांगतात भगवंताचं स्मरण आपल्या जीवनात घडणं हीच आपल्या जीवनातली खरी संपत्ती आहे. आणि भगवंताचं विस्मरण होणं हीच आपल्या जीवनातली खरी विपत्ती आहे. विपदो नैव विपदस संपदो नैव संपदः विपद विस्मृतिर विष्णो हो संपन्न नारायण स्मृती. भगवंताचं स्मरण जीवनात घडणं हीच खरी संपत्ती आहे आणि भगवंताचं विस्मरण होणं ही जीवनातली खरी विपत्ती आहे. ज्या संपत्तीमध्ये आपण वावरतो, जी संपत्ती आपण उपभोगतो, जी संपत्ती मिळवण्याकरता आपण अहर्निश धडपड करतो, पण त्या संपत्तीमध्ये वावरत असताना आपल्याला जर भगवंताचा विसर पडत असेल तर मला सांगा ही संपत्ती मिळवून आपण जीवनात काय मिळवलं. म्हणून ही संपत्ती खरी संपत्ती नाही. भगवंताचं विस्मरण ज्या संपत्तीमध्ये घडत असेल, ज्या सुखात वावरण्यात घडत असेल, तुकोबारांनी त्याचा तिरस्कार केलेला आहे, धिक्कार केलेला आहे. तुकोबारा म्हणतात त्या सुखाला आग लागो की ज्या सुखात वावरत असताना भगवंताचं नाम माझ्या मुखामध्ये. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा. आग लागो तया सुखा जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. ज्या सुखात वावरत असताना मुखात नामस्मरण येत नसेल, तुकोबारा म्हणतात ते सुख काय कामाचं, त्याला आग लागो. त्यापेक्षा माझ्या जीवनात विपत्ती आली तरी चालेल, ती विपत्ती मला गोड आहे. मज होत काय विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. ती विपत्ती मला चालेल पण ती संपत्ती मला चालणार नाही. ज्या संपत्तीमध्ये भगवंताचं विस्मरण घडत असेल आग लाग जळत ती देव पराती अंतराळ. मायासाठी जोडी माझे तुमचे पाय, मायासाठी जोडी माझे तुमचे पाय. उपजविती अंतराय. तुकोबारा म्हटलं देवा या ठिकाणी जे अंतराय निर्माण करतात त्यांना आग लागू. माझे सर्व प्रयत्न एवढे करताय सायासाची जोडी माझी तुमचे पाय. म्हणून देवा माझी तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही इथे मला सहाय्य करा. आता माझं सहाय्य येथे करावे देवा. तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी. जो जो काही गोवा निर्माण होत असेल तो गोवा तुम्ही सोडवा आणि माझ्याकडून हे स्मरण घडू द्या, सेवा घडू द्या.
कारण याच जन्मात फक्त घडते. हा मोका एकदा का सुटला, ही संधी एकदा का सुटली गेली की आपल्याला इतर कोणत्याही जन्मामध्ये हे घडू शकत नाही. म्हणून बाबांनो, असा जन्म आपल्याला मिळालेला आहे. म्हणून नामस्मरण करा असं अट्टहासाने तुकोबाराय आपल्याला सांगतात. कधी युगाचं महत्व घेऊन, कधी देहाचं महत्व घेऊन. कधी कधी तुकोबाराने विचार करावा, आपण इतकं सांगतो तरी लोक लक्ष देत नाहीत, काय करा. काही वेळेला चीड येऊन तुकोबाराने ही भाषा वापरावी. सांगायचं तरी तुम्हाला किती वेळा, शिवी देऊ नये म्हणावं, किती सांगू तरी नाही कती भटकीचे. तर कधी तुकोबाराने हा विचार करावा, आपण शिव्या दिल्या तरी यांच्यात काही फरक पडत नाही. काही काही माणसं आपल्यावर हे का रागवलेत याचा अर्थ लक्षात घेत नाही. आपलं चुकतंय म्हणून रागवले, आपलं भलं व्हावं म्हणून रागवले, दुरुस्ती व्हावी म्हणून रागवले असं समजत नाही. वेगळा अर्थ काढतात. महाराजांनी कीर्तनात असं बोलावं का आणि आमच्याकडे पाहून मग तुम्ही आम्हाला तसं म्हणताना तसं तर तसं जा, असंही नाव पडलं आणि तसंही नाव पडले म्हणून काही माणसं आपला हे का सोडत नाही. अशा लोकांकडे पाहिल्यानंतर तुकोबारायांना किव आली, काय म्हणावं आता. सर्व प्रयोग करून सांगितलं तरी हे काही नामचिंतनाकडे वळत नाही. तुकोबारायांचे एक लक्षात आलं, अशाही लोकांना प्रवृत्ती होण्याकरता एक शेवटचा मार्ग आहे. किती हेकेखोर मनुष्य असला, हट्टी असला तरी असाही मनुष्य आपला ऐकू शकतो. त्याला एक शेवटचा मार्ग आहे, जाऊन त्याचे पाय धरले का मग तो म्हणतो आता तू पाय धरले, आता तुझं ऐकायला पाहिजे. तुकोबारांनी हाही प्रयोग केला लोकांच्या बाबतीत. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे डाली बोला करे डाली बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. तुकोबारांनी हा शेवटचा प्रयोग केला. बाबांनो, तुमच्या पायाला लागतो. पायाला लागल्यानंतर माणसाचं बळ चालत नाही. तुका म्हणे कळ, पाय धरल्या नचले बळ. पाय धरल्यावर बळ चालत नाही. मग मनुष्य मान्यता देतो, तू आता पायच धरले, आता तुझं ऐकायला पाहिजे. तसं तुकोबारांनी हा शेवटचा प्रयोग केला. बाबांनो, तुमच्या पायाला. सर्व संतांनी केला बरं का हा प्रयोग. ज्ञानोबारांनी देखील हा प्रयोग केलेला आहे. जे ज्ञानोबरा म्हणतात आम्ही बोंब मारून सांगतो पण कोणी ऐकत नाही, तेच ज्ञानोबरा ह्या मार्गाकडे पुन्हा वळलेले आहेत. गाते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चिते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. ज्ञानोबराय विनवणी करताय. जे नाथ महाराज म्हणतात, भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. काय माय गेली होती भूताबास इतकी जहरी भाषा वापरतात. पण तेच नाथ महाराज शेवटी ही भाषा वापरतात, कर जोडून विनवितो तुम्हा. अरे तुम्ही वासुदेव वासुदेव, हीच माझी विनवणी जोडून या करणून. शरण एका जनार्दने तुम्ही वासुदेव म्हणा. कान्होबाराय देखील म्हणतात, विनवितो सकळा जना. सर्व संतांनी शेवटी हा मार्ग स्वीकारलेला आहे. तुम्हाला माझी विनंती आहे, तुमच्या पायाला लागतो. तुकोबाराय ज्या वेळेला लोकांना हे सातत्याने म्हणू लागले, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला आणखीना. बाबांनो, नाम घ्या, नाम घ्या, तुमच्या पायाला लागतो, विनंती आहे. असं म्हटल्यानंतर काय लोक म्हणाले, महाराज नाम घ्या, नाम घ्या तुम्ही म्हणता. नाम घ्यायचं म्हणजे आम्ही नेमकं काय म्हणायचं, कोणतं नाम घ्यायचं. तुकोबाराय म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणा, वेळोवेळ विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. या प्रकारे तुकोबाराय सांगू लागले. गावोगाव जिथे जातील तिथे तुकोबारायनेच म्हणावं, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा.
असं ज्या वेळेला तुकोबाराय सातत्याने अहोरात्र परिश्रम घेऊन सर्वत्र नामचिंतनाचा प्रचार प्रसार करू लागले, त्यावेळेला काही बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग, अन्य साधनाभिमानी वर्ग, तो अन्य साधनाभिमानी वर्ग तुकोबारायांच्या जवळ आला आणि महाराजांना म्हणू लागला, महाराज ह्या महिन्याभरात 3-4 ठिकाणी आम्ही तुमची कीर्तन ऐकलेली आहेत, तेव्हा आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचंय. महाराज म्हणाले, बोला, काय म्हणणं काय? आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही महिनाभरात 4-5 ठिकाणी तुमची कीर्तन ऐकली, पण जिथे तिथे तुमचं हेच सांगणं, म्हणा विठ्ठल विठ्ठल, म्हणा विठ्ठल विठ्ठल, तर हेच साधन तुम्ही लोकांना सांगता, विठ्ठल विठ्ठल म्हणा असं म्हणता. अहो शास्त्रामध्ये, वेदामध्ये, पुराणाधिकामध्ये कितीतरी उच्च उच्च दर्जाची साधनं सांगितलेली आहेत. ती साधना राहिली बाजूला, तुमचं चाललंय टुमणं, म्हणा विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, तुमचं म्हणणं काय? महाराज म्हणतात, तुमचं म्हणणं काय? ते म्हणाले, आमचं म्हणणं एकच आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार? विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार ही भाषा वापरल्यानंतर तितक्याच आवेशात तुकोबाराय त्यांना प्रत्युत्तर देतात, विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार नाही हे सांगा. अभंगाच्या काय नो हे केले, 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 काय नो हे केले. एका चिंतिता विठ्ठले, 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 एका चिंतिता विठ्ठले. सर्वसाधनाचे सार, सर्वसाधनाचे सार, सर्वसाधनाचे सार, सर्वसाधनाचे सार. विठ्ठल विठ्ठल म्हणण्याने काय होणार असं ज्या वेळेला लोक म्हणू लागले, तुकोबाराय तितक्याच आवेशात त्यांना प्रत्युत्तर देतात, काय होणार नाही सांगा. काय नव्हे केले, एका चिंतिता विठ्ठल, एका विठ्ठलाचं जर चिंतन केलं तर काय होणार नाही सांगा. काय होणार नाही याचा अर्थ तुम्ही जे म्हणाल ते होईल, तुम्ही जे म्हणाल ते होईल. काय होणार नाही, जे म्हणाल ते म्हणजे हो, तुम्ही जे म्हणाल ते. अवघे होती लाभ एका या चिंतने, एका या चिंतने, अवघे एका या चिंतने, एका या चिंतने, लाभ होती एका या चिंतने, एका या चिंतने, अवघे होती लाभ एका या चिंतने,
लाभ एका या चिंतने, या एका चिंतने अवघे लाभ होती. हेच साधन रे तुझ सर्व सिद्धीचे, सर्व सिद्धीचे. नलगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी वैसलिया. एका नामस्मरणाने तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त होईल. तुम्ही जे म्हणाल ते मिळेल. कसं काय? हे वस्तू सामर्थ्य आहे. नामस्मरणात या साधनात ही शक्ती आहे आणि वस्तू सामर्थ्याचा कोणीही बाद करू शकत नाही. एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय म्हणतो. हे नामस्मरणाचं सामर्थ्य आहे. काय होऊ शकणार नाही. तुम्ही जे म्हणाल जे पाहिजे ते. मी एक तुम्हाला सूचना देतो, सांगतो. तुम्ही एक यादी तयार करा. यादी कसली? नामस्मरणाने हे होईल का, नामस्मरणाने हे मिळेल का, अशी एक यादी तयार करा. यादी हा प्रश्न तयार करा, यादी तयार करा. मी त्याला प्रमाण देईल की नामस्मरणाने हो होईल. मला पाठ नसलं तर मी सांगतो, नाहीतर आम्ही पाठ नसलं तर गाथ्यातून काढून देऊ. तुम्ही जे म्हणाल ते नामस्मरणाने प्राप्त होईल. काय होणार नाही. एक जण म्हणू लागलं हे होईल का, इथून सांगा. पहिलं इथून सुरुवात करूया. हे होईल का? तुकोबारा म्हणतात नक्कीच. हरी म्हणता भुक्ती. नामस्मरण करणारा कधीच उपाशी मरत नाही. आपल्या सगळ्यांचे काय अनुभव आहेत सांगा. नामस्मरण करणाऱ्याला लोक पाया पडून खाऊ घालतात की नाही? पाया पडून खाऊ घालतात. एक जण म्हणला मला जेवणाचं काय वाटत नाही, पण खाऊ नाही मी उपाशी राहील का? तुकोबारा म्हणतात राज नामचिंतन कर आणि जेवत जा. राम म्हणे ग्रासोग्रासी, तोच जेवीला उपवास. एक जण म्हणू लागला नामचिंतन करणाऱ्याने माझ्या अंगाचा दाह शांत होईल का? तुकोबारा म्हणतो नक्कीच. नाम घेता कंठ शीतळ शरीर. समुद्र मंथनातून हालहाल विष निघाला. 14 रत्न बाहेर पडले. विष कोणी घेणं? शंकराला प्रार्थना केली, शंकराने घेतली. अंगाचा दाह होऊ लागला. तो कशानेच क्षमेना. गंगा डोक्यावर घेतली दाह शांत होईना, चंद्र डोक्यावर घेतला दाह शांत होईना, सर्प अंगाभोवती घेतले दाह शांत होईना, चंदन लावला दाह शांत. शेवटी नामस्मरण केलं भगवान शंकराने, अंगाचा दाह शांत झाला. नामस्मरे निळकंठ आपणा सहित निवाला. एक जण म्हणला नामस्मरणाने यज्ञ होईल का? तुकोबारा म्हणतात नक्कीच. राम म्हण आणि पाऊल टाकी एक यज्ञ झाला. राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पावली. एक जण म्हटला कीर्ती होईल का? कीर्ती. तुकोबारा म्हणतात अरे उभय लोकी उत्तम कीर्ती देवचित्ती राहिले. एक जण म्हणला रोग जाईल का? अरे भव रोग आहे जाय आणि काय क्षुल्लक का म्हणे रोग वारे भवायचा भोग. विष्णू सहस्रनामामध्ये विष्णू सहस्रनामाची फलश्रुती सांगताना रोगार्तो मुच्यते रोगात म्हटले. त्या कल्याणच्या अंकामध्ये असे खूप अनुभव लोकांनी सांगितलेले आहेत की डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आता घरी जा, काय असेल ते मृत्यूपत्र करून ठेवा, काही सांगून द्या कुठं ठेवलंय काय, सोय लावून द्या, आता 4 दिवसाची तुम्ही.
तुमचं शरीर औषध ग्रहण करत नाही, त्यामुळे आता उपयोग होणार नाही. घरी आल्यानंतर मग एकच निर्णय घेतला, नामचिंतन करू. नामचिंतनाने माझा रोग बरा झाला. असे कितीतरी पुरावे या कल्याणच्या अंकामध्ये पढो समझो और करो. हेच भवरोगाचे औषध जन्मजन्मात होते. एक जण म्हणू लागला, नामस्मरणाने पाप जाईल का? तुकोबरा म्हणतो नक्कीच, अरे जळतील पापे जन्मांतर. एक जण म्हटला पुण्य मिळेल का? पुण्याची गणना कोण करे? एक जण म्हणाला मुक्ती मिळेल का? तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती. ऐसे बहुता ग्रंथी बोली, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसे साक्ष. तुम्ही जे म्हणाल ते नामचिंतनाने होईल, काय होणार नाही. सर्व काय कीर्तन आपल्याला याचं सर्व आहे. नामस्मरणाने काय होऊ शकत नाही. हे नामस्मरणाचं आहे वस्तू सामर्थ्य आहे. एखाद्यामध्ये अशी काही शक्ती असते की सर्व प्रकारची फल प्राप्त करून देण्याची, अनेक अंगाने ते उपयोगाला येऊ शकते, अशी एखाद्यामध्ये शक्ती असते. आपले लौकिक उदाहरण जर सांगायचं झालं तर मी आपल्याला एक सांगू शकेल, ही वीज आहे. वीज, ही वीज किती अंगाने आपल्या उपयोगाला येते. श्रद्धेय रामसुखदासजी महाराजांनी उदाहरण सांगितलं. एकच वीज किती अंगाने आपल्या उपयोगाला येते, किती अंगाने उपयोगाला. आता दिवस आहे का रात्र आहे? रात्र आहे. पण रात्रीतही आपल्याला उजेड कोणी दिला? विजेने दिला. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं? विजेने केलं. गरम होतंय हो, जरा पंखा चालू करता का? हवा कोणी दिली? विजेने दिली. थोडे शेंगदाणे कुट करून आणता का हो? कोणी दिले? विजेने. एक म्हणला गरम पाणी देता का हो? गरम पाणी कोणी दिलं? दुसरा म्हणला नाही मला थंड पाणी देतात. थंड पाणी कोणी दिलं? दोन विरुद्ध आहे की नाही? तीच वीज तुम्हाला गरमही देऊ शकते, तीच वीज तुम्हाला थंडही देऊ शकते. एकच वीज जशी अनेक अंगाने आपल्या उपयोगाला येते, हा भौतिक पदार्थ आहे. याचीही शक्ती तर नामचिंतन अलौकिक आध्यात्मिक असं श्रेष्ठ असं साधन. हे काय म्हणून देणार नाही. तुकोबरा म्हणतात नामस्मरणामध्ये अशी अलौकिक शक्ती आहे, तुम्ही जे म्हणाल ते प्राप्त होईल. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल.